आज काय नाश्ता करायचे, उद्या काय नाश्ता करायचे असं म्हणत म्हणत चला मी डाळ भिजायला घातली, तांदूळ भिजायला घातले आणि मस्त दुसऱ्या दिवशी ही सॉफ्ट एकदम मऊ लुसलुशीत इडली तयार करायचा बेत केला. आणि त्याच्याबरोबर आम्हाला तर बाबा घरामध्ये जास्त करून इडलीबरोबर चटणी खायला आवडते. सांबारपेक्षा जास्त चटणीच खूप प्रिय आहे. त्यामुळे ही माझी जराशी स्पेशल अशी घरातल्यांसाठी चटणी आहे. नक्की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. करून पहा. आवडली तर आपल्या वेदिका रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला, ह्या चटणीसाठी मस्त ओलं खोबरं वाटीभर घेतलं बारीक तुकडे करून. त्याच्यामध्येच एक लसणाची पाकळी, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, फुटाण्याची डाळ, थोडी मीठ, थोडं साखर आणि परत पाणी घालून एकदम बारीक असं हे मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं. एकदम बारीक करायचं म्हणजे ही छान लागते चटणी इडली बरोबर खाताना. हे बघा, अशा पद्धतीने मी एकदम फाईन असं हे चटणी वाटून घेतलेली आहे. आता याच्याबरोबर तडका तर हवाच, पण यात जर तुम्हाला लिंबू थोडासा पिळायचा असेल तर नक्कीच पिळून घ्या बरं का. परंतु अशी चटणी ही लवकर संपवावी लागते लिंबू पिळल्यानंतर. आता आपण ह्याला तडका घालतोय तर थोडंसं कढईमध्ये मी जास्तीचंच तेल गरम केलं. जरा तेल जास्त असलं ना या चटणीला खूप छान लागते. कढीपत्त्याची पानं अशी थोडीशी तोडून तोडून घ्यायची म्हणजे ह्याची टेस्ट छान उतरते फोडणीत. तेल चांगलं हे गरम झालेलं पाहिजे. थोडीशी मोहरी आधी टाकून बघायची, तडतडली की मगच मोहरी टाकायची. मोहरी जरा इथे जास्तच टाकायची, अर्धा चमचा मोहरी टाकायची, कारण मोहरीने टेस्ट छान येते चटणीला. आणि ही कढीपत्त्याची पाने टाकायची. गॅस परत पहिल्यांदा बंद करून घ्यायचा जेव्हा आपण कढीपत्त्याची पाने घालतोय तेव्हा. त्यानंतर आपण जेवढं आपल्याला चटणी पातळ हवी असेल ना त्यानुसार फोडणीतच पाणी टाकायचं. मी इथं फक्त अर्ध वाटी पाणी टाकून घेतलं. लगेच झाकण ठेवायचं आणि त्यानंतर हे पूर्णपणे फोडणी गार होऊ द्यायची आणि मगच ह्याच्यामध्ये हे खोबऱ्याची चटणी मिक्सरला जी बारीक केली होती ती मिक्स करायची. एक टिप म्हणजे ही फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची, मगच ह्याच्यामध्ये ही खोबऱ्याची चटणी मिक्स करायची. टेस्टला खूप छान लागते. नक्की करून बघा. अशी सॉफ्ट इडली बरोबर ही अशी नारळाची स्वादिष्ट खमंग चटणी. आणि आवडली रेसिपी तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पाहत रहा आपली वेदिका रेसिपी चॅनेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला, गरम गरम सॉफ्ट इडली आणि ही चटणी या खायला.